मनापासून स्वागत आहे। अतिशय महत्त्वाच्या 20 किचन टिप्स आज आपण पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची खाल्ल्याने शरीरातील जडपणा कमी होतो आणि युरिन इन्फेक्शन आणि पचनक्रिया सुधारते। टिप क्रमांक 2, चेहऱ्यावरील डाग कमी करायचे असल्यास लिंबाचा रस दुधात मिसळून चेहऱ्यावर लावल्याने डाग लवकर कमी होतात। टिप क्रमांक 3, चेहरा निस्तेज झाला असेल किंवा कोरडा पडला असेल तर गुलाबाचे पाणी किंवा गुलाबाच्या पानांचा लेप चेहऱ्यावर लावा, चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते। टिप क्रमांक 4, बिर्याणीसाठी कांदा पातळ चिरावा लागतो, यासाठी वेफरच्या किसणीचा वापर करावा, यामुळे बारीक कांदा चिरला जाईल। टिप क्रमांक 5, सतत चिडचिड होत असेल किंवा उदास वाटत असेल तर 2 ते 3 काजू नियमितपणे खा, चिडचिड आणि उदास वाटणं या समस्येपासून आराम मिळू शकतो। टिप क्रमांक 6, घोरण्याच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी साजूक तूप कोमट करून नाकामध्ये 3 ते 4 थेंब टाका, यामुळे घोरणे बंद होईल। टिप क्रमांक 7, रात्री प्रयत्न करूनही झोप येत नसेल तर नियमितपणे भिजवलेले अक्रोड खा, यामुळे चांगली झोप येते। टिप क्रमांक 8, कागदी डोसा बनवताना या मिश्रणामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घाला, डोसे कुरकुरीत होतील। टिप क्रमांक 9, दोडक्याच्या भाजीला अगदी भरपूर प्रमाणात खसखसीचे वाटण लावून केले तर भाजी खूप चविष्ट होते। टिप क्रमांक 10, लघवी करताना जळजळ होत असल्यास काकडी खाल्ल्याने आराम मिळतो। टिप क्रमांक 11, आहारात हिरव्या मिरचीचे सेवन नियमित केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो। टिप क्रमांक 12, दररोज 1 लिंबू खाल्ला तर तुमची चरबी कधीच वाढणार नाही। टिप क्रमांक 13, खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावे। टिप क्रमांक 14, जर तूप भांड्यात करपले तर त्यात कापलेला कच्चा बटाटा घालून ढवळावे, यामुळे तूप साफ होईल। टिप क्रमांक 15, भाज्यांमध्ये मिरची जास्त झाली तर पिकलेले टोमॅटोचे छोटे तुकडे करून त्यात भाज्या मिसळा आणि थोडा वेळ शिजवा। टिप क्रमांक 16, टोमॅटो सूप बनवताना वाळलेला पुदिना घाला, सूप खूप चवदार होईल, चविष्ट स्वादिष्ट लागेल। टिप क्रमांक 17, तुमचे पाय सतत दुखत असतील तर गरम पाण्यात मीठ घालून या मिठाच्या पाण्यात पाय घालून 5 मिनिटे बसावे, यामुळे पायाचे दुखणे कमी होते। टिप क्रमांक 18, रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिनाच्या पानांचा रस प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात। टिप क्रमांक 19, त्वचेचा आजार असल्यास कढीपत्त्याचे सेवन करा, कारण यामध्ये भरपूर अँटीफंगल गुणधर्म असतात। टिप क्रमांक 20, दुधी भोपळ्यामध्ये लो कॅलरीज आणि फायबर असतात, यामुळे तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर दुधी भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्यास फायदा होईल।